मला शब्द नाही कळाले. चिबडू आता चिबडू त्याचे दिवे करायचे असेल दिवे करायचे आणि मग ते त्याला निवड घेऊन पळा झालं त्याच्या मागे मागून वाल पडायचं म्हणजे ही परंपरा. त्याला काय म्हणतात त्याला शेपाटणे. एक असे पाण्याचे तळे होते त्याच्यामध्ये स्वयंभू मूर्ती निघाली आणि स्वयंभू मूर्ती निघाली हे काय घडवलेलं नाही. वाघबारस म्हणजे आदिवासींचं कुलदैवत वाघ आहे. तुमचं यात्रेचं स्वरूप काय असतं? आदिवासी यात्रेचं स्वरूप असं आमचं असतं. कालला एकच झाली आणि एकच झाल्यानंतर संध्याकाळची हरिभट असतं. नमस्कार मित्रांनो, शिव ट्रॅकर्स मध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत. खरं तर दिवाळी संपलेली, आपल्या वरच्या भागात दिवाळी संपलेली आणि अजून एक दिवाळी चालू होती आणि ती दिवाळी साजरी करायला आज आपण भीमाशंकरच्या उत्तरेकडील असणार जे ठिकाण आहे, ज्याला पिंपरगणे किंवा आवपे किंवा तिरपाड ह्या भागातील एक ते गाव आहे. आपण आज पिंपरगणे गावामध्ये, बरोबर ना गावाचं नाव, तर ह्या गावामध्ये आलेलो आहे. जुन्नरमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी वाघबारस साजरी केली जाते. कालच एकादश झालेली, कार्तिकी एकादश म्हणतो आपण त्याला, आणि कार्तिकी एकादश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाघबारस साजरी करतात. द्वादशी असते आणि त्याच दिवशी वाघबारस. ऍक्च्युली 2 एकादशी असतात. मेन दिवाळी झाली का 2 एकादशी नंतर वाघबारस साजरी करण्याची एक प्रथा आहे आणि ती आदिवासी भागात आहे. तो गुजरात पासून तर आपल्या आदिवासी पट्टा जो चालू होतो त्याच्यामध्ये आदिवासी लोकांची ती दिवाळी असते ती खरी तर आता चालू होते. त्याला कारण म्हणजे असं की जे भात पीक असतं, जे पावसाळ्यात येणार जे पीक असतं, ते पीक निघाल्यानंतर ही काढली लोक या भागातली देव दिवाळी साजरी करतात. आणि साजरी यांची जी सुरुवात आहे ती वाघ बारशेपासून चालू होते. या वाघ बारसमध्ये वाघाची पूजा केली जाते, त्याचबरोबर गायची सुद्धा पूजा केली जाते. का आदिवासी पारंपरिक असलेल्या का जी संस्कृती जपली जाते वाघबारशीची, ती आज आपण शूट करण्यासाठी या ठिकाणी आलो. तर आज आपण येथील जे पुजारीत भीमाशंकरमध्ये सगळ्यात मोठं हेच मंदिर असेल वाघबारशेचं, तर ह्या ठिकाणी आज आपण आलेलो. या ठिकाणी पुजारी आहेत. पूजक काका, तुमचं नाव काय? गोविंद सत्ते. बरं, ठीक आहे. ह्या ठिकाणी पिंपरणे गावात जे वाघोबाचं मंदिर आहे याच्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगाल मला? माहिती, पूर्वीच्या काळामध्ये हे मंदिर नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये सांगतात असे, पूर्वीच्या काळामधलं एक असे पाण्याचे तळे होते त्याच्यामध्ये स्वयंभू मूर्ती निघाली आणि स्वयंभू मूर्ती निघाली हे काय घडवलेलं नाही. घडवलेलं नाही. आणि मग त्या वेळेपासून ह्या जाग्यामध्ये कार्तिकी एकादशी साजरी होते. दुसऱ्या दिवशी बारस साजरी होते. आदल्या दिवशी काय भारोड वगैरे? एखाद्या दिवशी भारोड आणि बारशा दिवशी आखाडा वगैरे
बरं, आज एका आखाडा वगैरे कुठे या ठिकाणी? हा आहे, होतोय. कुठं जागा कुठे आखाडा आहे? पाठीमागे. ठीक आहे, मग दिवसभराचा काय कार्यक्रम असतो? सकाळी बहुतेक तुमची पालखी, हा हे झालं पालखीचं. पालखीचं काय महत्व? मग पालखी कुठे जाते तुमची? शिखरखान्यामध्ये. शिखरखाना म्हणजे काय नेमके? म्हणजे असं वनराई. वनराई. हा, तिथं जाऊन ती पालखी आणायची आणि तिथं जाऊन तिथं काय करता तुम्ही? तिथं जाऊन पालखी ठेवता? पूजा करायची. पूजा म्हणजे पूजामध्ये काय काय करता तुम्ही? काय नारळ ठेवायचं हा हा आणि फुल ठेवायचं, तो नारळ फोडायचं आणि ते पसकोशीच हाताने तो फुल उचलून पालखीत ठेवायचं आणि ते पालखी आणल्यानंतर इथं ते फुल उठून देवाच्या माथ्यावर ठेवायचं. बरं, अशी ती प्रथा आहे. हा, आणि मग देव पण जायचं. आणि हे कार्यक्रम असंच सुरुवात झाली. आणि जो ज्या वाघोबाला जो नैवेद्य ठेवतात तो कसला असतो? खिरीचा. कोणत्या खिरीचा असतो? दुधाच्या, भाताच्या. दूध भात किंवा नाचणी? नाचणी नाही तुमच्याकडे, दुधाच्या, तांदळाची खीर आणि दूध याची. बाकी नेमकी याच्या पाठी प्रथा काय नेमकी? पूर्वीपासून हीच प्रथा आहे. म्हणजे हीच म्हणजे नेमकी मला स्पष्ट सांगा, म्हणजे नेमकी काय वाघ बारस का साजरी करतात? हे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मी सांगतो का पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे पुराणपार चाललेलं तिथं हे कार्तिकी आणि आषाढी हे 2 दिवस इथं उत्सव साजरा होतो. पूर्वीच्या तिथं ठिकाण नाही, पंढरपूर सोडून दुसऱ्या ठिकाणी नाही, म्हणून ह्याच ठिकाणीच पूर्वीपासून आषाढी आणि कार्तिकी हे उत्सव साजरा या ठिकाणी होतो. मी काय म्हणतो की वर्षा भागामध्ये वसुबारस करतात. वसुबारस म्हणजे काय की गायीची पूजा करतात. गायी काय करते की आपल्याला दुधाच्या रूपानं आपल्याला ती संपत्ती देते किंवा बाकीच्या इतर काय गोष्टींनी, बरोबर. वाघ बारस नेमकं काय करतात? वाघाचा तुम्हाला फायदा काय किंवा तोटा काय? वाघ बारस का साजरी करतात ते मला सांगा. वाघ बारस का साजरी करतात काका? वाघ बारस म्हणजे आदिवासींचं कुलदैवत वाघ आहे. तर तुमचं नाव सांगा पहिलं. माझं नाव संजय आसवले, मी आवप्याच आहे. माझं हे कुलदैवत आहे वाघोबाचं. जसं आता पुजाऱ्यांनी सांगितलं तर ते दगड होता, दगडाला शेंदूर लावून आदिवासींची श्रद्धा आहे की वाघाच्या नावानं जी वाघ बारस केली जाते. वाघावरती का श्रद्धा ठेवायची? तर आदिवासी लोकांचा पूर्वीपासून गुरं पाळायचा धंदा होता, शेती हा विषय नव्हता. तर जनावरांवर लक्ष ठेव किंवा माझी तू हानी करू नको म्हणून वाघाला पूजलं जायचं. इथं कोंबडा बकरा कापला जायचा की जर मी कोंबड्या पाळतोय किंवा जर बकरा पाळतोय तर एक बकरू तुला देतो, पण ती माझी सुरक्षित राहू दे किंवा त्याच्यामध्ये वाढ होऊ दे, अशी परंपरा. आणि जी गायीगुजी असेल तर पूर्ण आंबेगाव तालुक्यातून नवे तर जुन्नरमधून खेडमधून लोक दूध घेऊन येतात. ज्याच्या घरी गाय आहे तो दूध घेऊन इथं वाघाला नैवेद्य दाखवतो की बाबा माझ्यातला काहीतरी हिस्सा तुला घे आणि माझ्या जनावरांवर लक्ष ठेव का त्यांच्यात वाढ होऊ दे, अशी पूर्वीपासून आलेली ही परंपरा. माझ्या जनावरांबरोबर माझ्या फॅमिलीवर समजा किंवा आपले लोक त्या शेतामध्ये काम करतात सगळ्यांवरच, म्हणजे तसे वेगवेगळे देव आहेत. सगळ्यांना शांत करण्यासाठी जसं जनावरांसाठी वाघोबा आहे तसं मग जंगलात शेती केली तर वनस्पती. असं गाव नाही का तिथं वनस्पती नावाचा देव नाही, प्रत्येक गावाला वनस्पती आहे. वनराईच्या नावाने देव पाहिला. मग जर शेती केली तर मग त्या वनस्पतीला जाऊन पुजायचं किंवा त्याला काय नारळ वगैरे असेल तो द्यायचा. आता बाबांनी सांगितलं शिकारखाना, तर शिकारखाना म्हणजे आमचं मार्च महिन्यामध्ये सगळे आदिवासींचे देव शिकारले जातात. 1 महिनाभर मंदिरात नसतात, मग सगळं गाव येतं, जे देवाचं मुखवटा असतं ते शिकारखान्यात नेऊन एक विशिष्ट जागा असते, त्या जागेमध्ये ते देव नेऊन ठेवतात. देव पारधीला जाणे अशी आदिवासींची पद्धत. 1 महिनाभर देव पारधीला जातात. 1 महिना झाला की मग परत अख्खं गाव गोळा होतं, तिथं जातं, त्याची पूजा करतं आणि परत देव घेऊन आपल्या देवाऱ्यात आणून ठेवतं. त्याला शिकारखाना म्हणतात. असं प्रत्येक विविध वनस्पत्या वनदेव येतात. असं आदिवासींचं देव आहेत. आदिवासी लोक ही निसर्गाला पुजतात. मग उंबऱ्या नावाचा देव आहे, तर उंबऱ्या नावाचं झाड पण आहे. कळमजाई आमची भीमाशंकरचं आदिवासींचं कुलदैवत आहे कळमजाई, तर कळंबाचं झाड आहे. म्हणजे निसर्गाला पुजतात लोक, निसर्गाला धरून चालणारे का तर त्याच्यावरती आमचं जीवन अवलंबून आहे, निसर्गावरती. वनराई आणि देवराई मध्ये काय फरक आहे? वनराई म्हणजे देवराई आणि वनराई एकच आहे. देवाच्या नावाने राखलेलं जंगल त्याला देवराई म्हणतात. अलीकडच्या भाषेत शुद्ध भाषेत त्याला वनराई म्हणायला लागले, पण खऱ्या अर्थाने ती देवराई म्हणजे देवाच्या. देवराईतलं एक पानही किंवा एक फुलही तोडायची परवानगी नसते, त्याच्यामध्ये कारण काय? त्याचं कारण तेच आहे की त्याच्या नावाने ते जंगल राखलं पाहिजे, तिथं कोणी डिस्टर्ब केला नाही पाहिजे. एक पान सुद्धा किंवा काय जर एक पान जर न्यायला सुरुवात केली असती तर ते देवराई संपली असती. म्हणून पूर्वजांनी ती एक पद्धत घालून ठेवली की देवराईतून पान सुद्धा तोडून न्यायचं. दंतकथा काय?
नाही दंतकथा वगैरे दंतकथा गाडी जरी आणली तर त्या माणसाचं नाश होतं, त्या कुटुंबाचं 100% खरं दंतकथा आहे बरोबर. 100% जर तिथून जर तुम्ही पाणी नेलं, कारण त्यावेळेला आमच्याकडे म्हणतात शिवार पांढरी किंवा गाव पंचायत, तर त्या गावाने ठरवलं, देवाला साकडं घालतात की इथून कोणाला पान सुद्धा नेऊन द्यायचं नाही. आणि मग तो देव ऐकायचा. एखाद्याने जर चुकून लाकूड बिकूड नेलं घराला तर त्याला त्याचा झटका बरोबर बसायचा, त्याचं जनावरच मरल, त्याच्या घरातलं कोणतरी आजारी होईल. आणि म्हणून लोक न्यायची नाही. त्याचबरोबर रॉकेल वापरायचं नाही. तर रॉकेलच्या मागचं असं होतं की देव आहे तिथं जंगल राखून ठेवले, आणि जर तिथं रॉकेल ही स्फोटक वस्तू आहे, पण त्यावेळेच्या लोकांनी केलं की ही जर वस्तू जर आपण देवराईत वापरली तर आपलं जंगल जळू शकतो, आपला देव जळू शकतो. म्हणून प्रत्येक देवराईमध्ये रॉकेल वापरायचं नाही असं, आणि विशेष म्हणजे त्या भक्तांनी सुद्धा वापरायचं नाही. असे बरेच बघत प्रात आहे. जर सातपुते वाघोबाचे बघत आहेत तर सातपुत्यांनी गावात रॉकेल वापरायचंच नाही. अरे वा, खूप चांगली माहिती आपल्याला दादांनी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर या ठिकाणी सरपंच जे आहेत त्यांचे मिस्टर या ठिकाणी आहेत. तर तुमचं नाव काय काका? माझं नाव चिमाजी तुकाराम सातपुते. ठीक आहे. तुमचं यात्रेचं स्वरूप काय असतं? आज दिवस यात्रेचं स्वरूप असं आमचं असतं, कालला एकत्र झाली आणि एकत्र झाल्यानंतर संध्याकाळची हरिभट असतं. हरिभट झाल्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम असतो, आणि कीर्तन संपल्यानंतर रात्री जागर असतो, आणि जागर झाल्यानंतरला काकडा असतो. काकडा झाल्यानंतर सकाळी परत पालखी असते. पालखी झाल्यानंतरला आमचा परत नंतरला भजनांचा कार्यक्रम असतो 9 ते 11 वाजेपर्यंत. 11 नंतर परत हाजरीचा कार्यक्रम असतो, बारोडचा कार्यक्रम असतो. आणि नंतरला मध्यंतरी काठी जर आली आपली 12 वाजता जुन्नर मधून गोडदेवची काठी हातवीची या ठिकाणी येते, आणि आल्यानंतर आम्ही तिथं बारोडचा कार्यक्रम स्टॉप करतो. आणि नंतरला परत काठी परशी लागली, आपली परशी म्हणतोय आपण, प्रदक्षिण म्हणतोय आपल्या भाषेत परशी म्हणतोय. ती काठी परशी लागली तर सर्व महिलांनी यांनी आपल्या देवाचा उत्सव साजरा करतात त्या टायमाला. आणि तो उत्सव झाला तर मग नंतरला परत हाजरीचा कार्यक्रम चालू होतो. हाजरी झाल्यानंतर परत नंतरला जेवणाचा कार्यक्रम असतो. आणि जेवण म्हणजे आम्ही काय करतो, प्रत्येकाच्या ह्याच्यातून तांदूळ जमा करत असतो. आणि पंढरपूरची जी यात्रा असते तर आपण तिथं दुसऱ्या दिवशी बारस आपण सोडतो. तर ती बारस आपण सगळ्या लोकांना अन्नदान आपण सर्वांना देतो, अन्नदान देतो. आणि मग ते अन्नदान, आणि हा देवस्थान आहे, हे देवस्थान 40च आहे. म्हणजे 40 म्हणजे खेड, आंबेगाव, जुन्नर आणि मुरबाड तालुका, तिकडून लोक येतात. या गावाची लोकसंख्या किती आहे एकंदरीत? आता एकंदर लोकसंख्या जर 750 आता वाढली. पहिले तसे मतदार कमी आहेत, मतदार 200 आपल्या 447 आहेत, पण तसे आता वाढल्यानंतर आता झाली 750 लोकसंख्या असताना आम्ही जरी समजा जरी पुजारी असेल किंवा ग्रामस्थ असतील तर आम्ही ग्रामस्थांनी हे सगळे एकत्र गोळ्यामेळ्याने हे करून देवाची यात्रा सगळे साजरी करत असतो. आणि जे पसकुची लोक असतात बाहेरची, म्हणजे पसकुची म्हणजे 40 गाव, आणि 40 गाव हे देवस्थान असल्यानंतर सर्वांची श्रद्धा येते. आणि श्रद्धा असल्यानंतरला सर्वांनी इथं येऊन देवाची सेवा करणे, नारळ आणणे, त्या पद्धतीने दूध खीर आणणे, आणि त्या पद्धतीने सर्व आनंदोत्सव तुमच्यासारखे कोण आले तर त्यांच्यावर सगळ्यांनी समवेत ते आनंद साजरा करणे ही आमची परंपरा आहे. तर एकंदरीत आपल्याला ह्या वाघोबाच्या यात्रेची किंवा या सणाची आपल्याला भरपूर अशी माहिती भेटलेली आहे. आज या ठिकाणी आपण थोडं बराचसा वेळ घालवणार आहे, आणि इथली संस्कृती किंवा इथली यात्रा कशी काय ती पण आपण जाणून घेणार आहे. तर कुठेही जाऊ नका, आपला हा व्हिडिओ पाहत राहा, आणि आवडल्यावर सगळ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. आपल्याबरोबर बरेच जण या ठिकाणी आता आपल्याला माहिती द्यायला सुरुवात झालेली. खरं तर आदिवासी संस्कृती ही एकदम जेवढं खोल जाईल तेवढं ती न समजणारी संस्कृती आहे. काही पारंपरिक लोकांना जे आजोबा आहेत किंवा ते पंजोबा आहेत यांच्याकडून चालत आलेली परंपरा एवढंच माहिती आहे, पण ऍक्च्युअली त्याला सकल अभ्यास केला तर त्याला अर्थ आहे. आणि आपल्याबरोबर एक काका आहेत, तर त्याच्यावर सुद्धा काही माहिती आपण ती जाणून घेऊया. काका काय सांगाल वाघोबाचं? वाघोबाचं मंदिर हे जागृत देवस्थान आहे. मला जे काही आडली पाठीमागचे सांगायचे, आता इथं आमचं मुरुडाचा डोंगर आहे, त्या डोंगरावरती हे मंदिर होतं, पण ते पुन्हा खाली सैम निघालं इथं या ठिकाणी. ते त्यांचं देवाचं म्हणणं काय असेल ते, पण इथं सैम निघालं. महादेव जसा वरती उगमस्थान मंदिर म्हणून भीमशंकरचं तिथं होता स्थान, तो खाली खेळताडूमध्ये खाली घोरगिरीमध्ये आला. म्हणजे ही परंपरा. आणि तिथं आदिवासींचेच पुजारी, इथं पण आदिवासींचेच पुजारी ह्या पद्धतीने हे देवाचा वैष्णव बारस ही आम्ही परंपरा साजरा करत आलो. आता हे यात्रा म्हणून हे अलीकडे ठरवलं, बस समाजात काहीतरी यात्रा भरू लागल्या म्हणून हे करलं. पण एक वाघ बारस म्हणून यात्रा म्हणजे कसं की लोकांनी एकत्रित येऊन कार्यक्रम साजरा केला. जेवण ठेवला, अन्न प्रसाद
आकडे वगैरे म्हणजे यात्रेसारखा स्वरूप दिला त्याला. पण पूर्वीपासून ही वाघबारस लोक देवाच्या ठिकाणी श्रद्धेने यायची, गायींचा गवळी म्हणून. मग पार अख्या सगळ्या 40 गावातले लोक तिथं तपना घेऊन यायची इथं, म्हणजे दूध आणि देवाला प्रसाद लावायची. माझी गायगुजी वाढली पाहिजे, वाघाने धरलं तर लगेच म्हणणार देव काहीतरी नाडला मला, आणि म्हणून ते इथे यायचे. त्या श्रद्धेने तप्पान म्हणा, नारळ म्हणा, काय असेल माझ्याकडून काही चुकलं असेल ते मान्य करून घे, पण माझी गायगुजी सुखाची ठेव. मी अजून एक ऐकलं होतं की गाय पहिलं रोग आहे किंवा गाय जर व्याली तर तिथं पहिलं दूध कच्चं दूध ते देवाला वाढत निवडली ना एकदा काही 10-12 दिवस झाले का पहिलं तपान इथं आणायचं. कारण काही त्याची ही पारंपरिक भावना, श्रद्धा, देवावर असणारा प्रेम. अशा पद्धतीने 5ची माळ जर असली 5ची माळ तर त्या टायमाला इथं वाघ यायचा. हे मी स्वतः अनुभवले. 5व्या माळाला इथं वाघ आल्याशिवाय राहणारच नाही, अशी परंपरा होती. 5ची माळ म्हणजे आपल्या नवरत्नाची, जे 9 दिवस नवरत्न होतं नाही तर त्या 5ची माळ इथं वाघ यायचा. ही परिस्थिती होती, ही जाणवली. आणि वाघबारस आम्ही मग त्याच्यानंतर दुसऱ्या याला वाघबारस तयार करायचे. तर त्या वाघबारसीला लोक चिबड्याचे निवेद करायचे, निवेद घालायचं, त्यांच्या चिबडा वालपडायची. अशा पद्धतीने म्हणजे मला हे शब्द नाही कळाले. चिबडू असतं, चिबडू त्याचे दिवे करायचे असे, दिवे करायचे. आणि मग ते त्याला निवद घेऊन पळायचं, त्याच्या पाठीमागून मागून वाल पडायचे. म्हणजे ही परंपरा. त्याला काय म्हणतात, त्याला शेपाटणे, वाघ शेपाटणे हा एक प्रकार आहे इकडे, आणि वाघाला पळून लावणे. ते गायींचे गवळे असणार, ते कोणत्या म्हणा कापडात ते काय असेल त्या पद्धतीने ते त्याला निवद देणार, ते करायचे. ही अशा पद्धतीने हे परंपरा वाघबारची चालत आलेली, त्या पद्धतीने आम्ही ही बारस साजरी करत आहोत. जे वडिलांनी केले ते आम्ही परंपरा चालवलेली आहे. पण ही परंपरा करताना तुम्ही ह्या लोकांना ही का करतात हे पण सांगत चला, कारण बरेचसे लोक आहेत तुमच्यासारखे लोक आहेत की परंपरा चालत आलेली पण त्याच्या पाठी मग अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. आम्ही बऱ्याच गावात जातो ना तर फक्त एवढंच ऐकायला भेटतं. ऍक्च्युअली त्याची कथा, दंतकथा, त्याच्या पाठी कारण हे माहिती होणं गरजेचं आहे आजकालच्या पोरांना. धन्यवाद काकांचं, खूप चांगली माहिती दिली. हा चालू करतो. आता आपण ह्या जे गावकरी आहेत त्यांची मुलाखत घेतलेली. या ठिकाणी काही दुकानं लावायला सुरुवात झाली, काही लोक चालू झाले माल आणायला. तर आपण आता आतमध्ये जाऊन त्या मंदिराची थोडीशी तुम्हाला जवळून दाखवतो आणि आपण त्या मंदिराचं दर्शन सुद्धा घेऊया. चला. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला भला मोठा सभा मंडप या ठिकाणी पाहायला भेटेल आणि त्या मंडपाच्या सेंटरला तुम्हाला ह्या ठिकाणी एक शिल्प पाहायला भेटतंय आणि हे पूर्ण एका दगडामध्ये बनवलेलं आहे आणि स्वयंभू मूर्त असं म्हणता येईल. हे वाघोबाचं त्याला स्वरूप आहे असं दिसतं. खाली 2 पाय आहेत, वर वाघाचा जबडा दिसतोय तुम्हाला या साईडला. तर आता आणि बाजूला सुद्धा दीपमाळ आहे छोटीशी, हे पण बघू शकता. आता आपण दर्शन घेऊया या देवाचं. खाली लोक उतरू ना. हा, इतकं होतं उंच, एवढं वर होतं का? हा, इकडून घ्या काका. हे जे इथले पुजारी आहेत हे सांगतात की हे भरपूर शेंदूर या ठिकाणी सुद्धा होता. हे पूर्ण शेंदूर होता. हा पाय ना, पण तितकं उंच होतं. आणि हे इकडलं काय? माऊली आहेत का? बरोबर. म्हणजे कोणते माऊली? माऊलीच म्हणजे देवीचं स्वरूप असं. बरोबर. तर ह्या ठिकाणी हे जे काका आहेत या ठिकाणी पुजारी यांनी आपल्याला या वाघोबाचा प्रसाद दिलेला आहे. हा प्रसाद आपण आपल्या घरी घेऊन जाऊया आणि याचा खीर करून खाऊया. तर चला, धन्यवाद. दूध आणले काय? चला. हो, पिंपळवंडी. तुम्ही कुठले? शिनोलीचे? बरं.
चला या ठिकाणी दुकानं लागायला सुरुवात झालेली आहे. हो चला या ठिकाणी येणार काय काय भात लावलाय का याच्यात? काय पाणी गरम होते का? बरं. अरे वा, या ठिकाणी एक पातेलं शिजलेलं आहे. काय काय दादा आज जेवायला प्रसादामध्ये काय आहे? एक जण बोला. वरण भात बुंदी आणि शाकभाजी का? शाकभाजीमध्ये काय काय असतं? बटाटा, हरभरा, वांगी. शाकभाजी आदिवासी स्टाईल. बर. हा कोणता भात आहे? आंबेमोहर आहे का? तुमच्या भागात आंबेमोहर येतो का? अरे वा. आता हे सगळं प्रत्येक घरातून गोळा केलेला आहे का? किती किलो प्रत्येक घरातून येतो? 5 किलो. हो चला. आता हे टोटल आज किती किलो राईस शिजला जाईल? 80 गुणुले 5. तुमचं गणित चांगलं आहे का? किती झालं? मला चला लावला हिसाब करायला. म्हणजे 50 गुणुले 8 किती झाले? जवळजवळ 450 किलोच्या आसपास. 400 किलोच्या आसपास राईस या ठिकाणी केला जाणार. जमते, मला गणित येते. चला हे शिजवण्याचं चालू या ठिकाणी. आता वर जाऊन बघू आपण काय केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी शिजलेला भात आहे. या ठिकाणी असा या ट्रे मध्ये लावतात आणि नंतर दुपारी हे जेवण चालू किती वाजता होईल? 11 वाजता. मग 3 वाजता आम्हाला लवकर दे बा घरी जायला. चला 3 वाजता का बरं? 3 वाजता का? सगळा कार्यक्रम झाला का मग ते चालू होतं? बर. तुमचं घर तुम्ही एकटे राहता, तुम्हाला भीती वाटत नाही का? हा का? किती गुरं आहेत तुमच्याकडे? वाघाची भीती? बिबट्या आहे का वाघ आहे? बिबट्या आहे, वाघ आहे. वाघ पण आहे. पट्टेरी वाघ त्रास देतो का जास्त? बिबट्या जास्त त्रास देतो. पट्टेरी वाघ नाही. पटरी वाघाचा असतो तो लढा असेल ना देवाची, तेव्हाच तो सिंह गावतात. बिबट्या सोडलेला असतो. सोडलेला म्हणजे बाळूच काय अरे काय काय ते. बुंदी तयार झाली का? कुठून आणली? गोडेगाव मंचर गोडेगाववरून बुंदी आणली. ओके, बुंदी तयार आणलेली. आता फक्त शाकभाजी करायची. तुमचं काय नाव दादा? माझं किरण लांगे. कुठले? इथलंच. अरे वा. आता भाजी कशी तयार होती ते बघायचे फक्त आम्हाला. ह्या ठिकाणी शिनोलीतून काय? शिनोलीमधून आले का तुम्ही? तुमचं काय आज तुम्ही काय आज आणले यात्रेमध्ये? बांगड्या आणल्यात. लहान मुलींच्या, मोठ्या बांगड्या वगैरे सगळ्या. अरे वा. चला या ठिकाणी पण एक हो बरोबर. बांगड्या व्यवसायामध्ये तुमचा समज जरा जास्त आहे का सर? त्याच्या वडिलापासून येते. इकडे पहिलं गाडी वगैरे येत नव्हती. आमच्या आजोबा घोड्या बांगड्या विकायला. आणि किती महिन्यातून एकदा का कसं काय? बार्शीला असं कधी आधी मध्ये काय सण असला तर आधी मध्ये. ओके. चल या छोटी इकडे. तू कुठून आली? इकडे. अरे इकडे ना. चला या ठिकाणी शेवपापडी सुद्धा लावायला चालू झालेली. काका काय काय तुमच्याकडे? काय तुमच्याकडे विकायला? शेवपापडी, गुढी शेव, फरसाण. बर. कुठून आला तुम्ही हे सगळं घेऊन? शिनोली मधून. शिनोलीवाल्यांचं वर्चस्व आहे वाटतं. झाले का दुकानं लावून? झालं का? चालू आहे काम चालू आहे का? लवकर करा, आम्हाला भूक लागली. इकडे डाळ शिजती. चला इकडे डाळ काय शिजती ते पण बघूया. कोणाची डाळ काय शिजते ते पण बघू. खाली मंदिर आहे. या ठिकाणी भात शिजतोय. आता या ठिकाणी आपण वर आलोय. या ठिकाणी याला काय म्हणतात ही पद्धत? याला हे हांडील तुमच्याकडे काय म्हणतात? डेक का? डेक. बर. आता त्याच्यामध्ये कोणती डाळ? तूर डाळ आहे का मूग डाळ आहे? दोन्ही पण आहे. आता हे दोनच का अजून शिजणार आहे याच्या पलीकडे? हे दोनच शिजवणार का अजून जास्त आहे? एवढं शिजवणार. पुरणार का सगळ्याला? अरे वा. चला या ठिकाणी चुलीवर मस्तपैकी डाळ शिजते. तिकडं भात शिजतोय. आता आपण ही भाजी कशी शिजणार ते पण बघूया. भाजीमध्ये काय काय वापरतात ते पण बघूया. हे सगळे गावकरी घेतले. तो भूक लागलेली. सकाळी नाश्ता नाही भेटला. इकडे वडापाव झाला का? आलो. चला
या ठिकाणी आपण आदिवासी संस्कृती पाहायला आलोय. आपल्याला माहिती नाही यात्रा किती मोठी आहे किती छोटी आहे, आपल्याला माहिती नाही, पण एक सांस्कृतिक म्हणजे पारंपरिक आदिवासी संस्कृती जपण्यामागे ती कशी जपतात त्याचं आज आपण इथे पाहण्यासाठी या ठिकाणी एवढं लांब आलेलो आहे. सकाळी 4:30ला आपण एवढ्या जंगलामधून प्रवास करत इकडे आलोय. तर येताना आपल्याला थोडी भीती वाटली ते जंगलामधून. कसं वाटलं या ठिकाणी येऊन, यात्रा कशी भरतीये काय? आता सकाळी आम्ही लवकरच निघालो 4:30 वाजता. आपण जवळजवळ 3.5 तास प्रवास केलाय. हा, आणि डिंबे धरणाच्या म्हणजे बॅकवॉटरने आम्ही हा प्रवास करत करत इथपर्यंत आलो. बरं, इथल्या मंदिराविषयी सांगा, यात्रेविषयी सांगा. बरं, हे आंबेगाव तालुक्यातील पिंपरणे गाव आहे. पिंपरगणे ना, पिंपरगणे. आणि ह्या पिंपरगणे गावातील असणारे हे वाघोबाचं मंदिर आहे आणि फार सुंदर यात्रा आहे बरं का इकडची. खास कल्चर हे जाणून घेण्यासाठी इकडे आलोय. आणि आता ही दुकानं लागायला लागली. दुपारच्या वेळी मस्त दुपारनंतर इकडे गर्दी होणार आहे. महाप्रसादाचा इकडे आस्वाद घेता येणार आहे. आणि आंबेगाव तालुक्यातील असणारं हे अतिशय म्हणजे एक मला म्हणता येईल की फार सुंदर यात्रा आहे ही. सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत, हिरवगार इकडे संपूर्ण हे रान आहे, वातावरण अतिशय प्रसन्न आहे. आणि याच्यामध्ये हा यात्रा उत्सवाचा आनंद वा वा वा. आपली पाहुणे मंडळी येतात, त्या निमित्तानं लोकांना आपल्या नातेवाईकांना सगळे सोयऱ्यांना भेटतात. यात्रेचं निमित्त मुळात तेच असतं आणि दुकानं सजायला लागल्यात. धन्यवाद. शिवम वडापाव कुठले आहेत? तळेघर. अरे वर्ष व्हायचे आपल्या इकडले ते फ्रीमध्ये वडापाव भेटणार ना आपल्याला आज. तळेघरचे आहेत आपल्या जुन्नर मधून या ठिकाणी वाघोबाच्या यात्रेसाठी भीमाशंकरच्या भागात आलेले आहेत पिंपरगण्यामध्ये. काय काय आले, काय काय घेऊन? तळेघर इकडचा. तळेघर इकडले मी म्हणते आमच्या इकडलं तळेघर आहे ना. तळेघर आहे ते किरणचं. जुन्नरचे नाही आहेत, चुकून झालं. गाव सेम आहेत, भीमाशंकरचेच आहेत. भीमाशंकर रोडला असणार ते तळेघरचे तिकडले आहेत, आपल्या जुन्नर मधले नाहीत. आणि यांची मिसळ प्रसिद्ध आहे. तर आता वडापाव या ठिकाणी काढलेले आहेत. चला बघूया. आम्हाला 2 वडापाव द्या मस्त पैकी. असं अगदी निसर्गात हे मंदिर आहे, निसर्गाच्या सानिध्यात. आणि या निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला गरमागरम वडापाव भेटतो. हा वडापाव फक्त यात्रेच्या दिवशीच भेटतो, इतर वेळेस काही भेटणार नाही भागात, काही भेटणार नाही. बाबा आमच्या बाबांना पण वडापाव द्या. बाबा वडापाव खाऊन जा. 2 खाणार? हा 2 द्या बाबांना वडापाव. काय कर, बाबांचं घर आहे ना एकदम दरीमध्ये, आपल्याला जायचंय बाबाकडे. हो 2 किलोमीटर पायी 3 किलोमीटर पायी जावं लागतंय. नाही आज नको, पुढच्या वेळेस जाऊ. वडापाव आलेला आहे आपल्याला. बाबांना दिले का तू? बाबा आता वडापाव खाऊया मस्तपैकी, खडकावर बसू आणि वडापाव खाऊ. कारण दुपारी 3 वाजता या ठिकाणी महाप्रसाद आहे, तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर भागवावं लागणार. आम्हाला भजी पण द्या 1 प्लेट. कसं वाटतंय रायकर या ठिकाणी? आपल्या इकडल्या यात्रापेक्षा इकडली यात्रा कशी वाटली? एकदम जंगलामध्ये असं खडका बसून वडापाव खातोय. हा ना, मागच्या साईडला आलेलं आहे. या साईडला दुकानं लागायला चालू झालेली आहेत. त्याचबरोबर महत्वाचं सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी छोटंसं स्टेज आहे, पाठीमागे रावटी आहे. भारूड कुठलं आहे? बांधा बांधा. लाईटी काय 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 ते? बर. अरे भारी दिसतंय स्टेज. एवढ्या डोंगरामध्ये एवढं स्टेज बांधलं. अरे वा मस्त. या ठिकाणी फळमालक आहेत. फळमालक का तुम्ही? काय नाव तुमचं? शंकर लांगी. कुठले तुम्ही? आवप्याची. आवप्याची. काय प्रथा तुमची? काय नाही, बारोडाचा कार्यक्रम आहे. गेली 10 वर्ष झालं पूर्ण महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये 10 वर्ष झालं पूर्ण कार्यक्रम चालतो. वर्षाला 30, 35, 40 कार्यक्रम होतात. काय तुमचा स्टाफ कोणता आहे? साधारण 30-35 जणांचा संच आहे. बरं. त्याच्यात डान्सर, कलाकार बाकीचे आहेत. लेडीज का सगळे जेंट्स? जेंट्सच आहेत, पण पूर्णपणे लेडीज सारखाच पेहराव करून डान्स करतात. कोकणासारखी संस्कृती आपली. कोकणामध्ये पण लेडीज कधीच काम करत नाही. तमाशामध्ये लेडीज असतात आणि हा भैरवनाथ कलानाट्य मंडळ आवपे भारुडामध्ये जेंट्स असतात. भारूमध्ये लेडीज नसते. बरोबर.
चला, चांगला कार्यक्रम आपल्याला थोड्या वेळात पाहायला भेटणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी भजन चालू होणार आहे. आता बघा थोडंफार आपण फुटेज घेऊया. साऊंड सिस्टम एकदम ओके झालेली आहे, खतरनाक. संगीत भजन म्हणतात, संगीत भजन. हे बघा, चला, वाघोबाची यात्रा आपण बऱ्यापैकी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि अजून भरपूर यात्रा बाकी आहे, कुस्त्या पण बाकी आहेत, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. आज आपण लवकर घरी जाणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.